जस्ट पुणे दरवाज्यातून आत शिरलोय आणि वरती असा खूप असा पाऊस चालू झाला आहे. ॲक्च्युली फोनला ती वॉटर बॅग पण नाही आणली आम्ही आणि अति पाऊस चालू झाला आहे आता वर. इकडे वरती शेंगा वगैरे शिजवलेलं अन्न भेटतं वरती. हे बघू शकता तुम्ही. मनच खाली फोटो काढतोय म्हटलं तोपर्यंत बघू. इथे किल्ल्याचा मॅप आहे, कुठं काय आहे, कुठं आहे. पुढे वरती एक दरवाजा आहे. दरवाजाची तुम्ही रचना बघू शकता, अशी केली आहे. अवघड रस्ता आहे जायला, सोपा नाही आहे. इथून पाऊस चालू झालाय, तो मनोज मागच राहिलाय. आपले निरागस मित्र कसे आडोशाला बसले, काय अडचण नाही. मस्त निवारायला बसले ते. आणि आम्ही पण आता बघू शकता तुम्ही, बाहेर क्लायमेट एकदम एकदम धुकं झालंय नाही का. आणि अतिशय असं सगळं पावसाचं वातावरण झालंय. त्यामध्ये आम्ही उभं राहिलोय. इथं मनोज गडावर सुगत AI एडिटिंग करून राहिला, कारण की गर्दीची इतकं आहे ना, फोटो एडिट करायला नो चान्स. इकडं आमचा मनोज म्हणत होता, इकडं कोणी काय पेटवलं म्हणे. इकडं पेटवलं नाही काही, हे धुत आहे. धुत आय एम सॉरी धुकं आहे. धुकं आहे. फंबल झालं, अरे फंबल झालं की र माणसा. काय म्हणतोय, धुत आहे मित्रांनो. इथं धुत आहे, तुम्ही पण येऊन बघू शकता. इथं धुत आहे. इकलं अशी मजा येऊन राहिली. काय अरे खाली मला रेंज नव्हती, इथं रेंज असेल का? रेंज नाही, मग हॉटस्पॉट काय करशील? अरे पण रेंजच पाहिजे. तिकडे खाली होतो नाही का, तिथं रेंज नव्हती. आणि इथं आलोय, इथं 5G+ रेंज आहे. का बरं? कारण की इथे वरती आहे टॉवर, 5Gचा टॉवर आहे. आणि अतिशय अशा दुर्गम काळामध्ये आमच्या मनोज भाऊंचा रिचार्ज संपलाय. म्हणजे किती हलगर्जीपणा आहे. समजा जर माझ्या फोनला काही झालं तर इथनं कसं निघायचं आम्ही बाहेर, त्यांना कळायला पाहिजे की नाही, सांगा तुम्ही. अरे तो पण तेच म्हणतोय, हॉटस्पॉट दे, रिचार्ज टाकतोय. बरं लगेच थोडासा पाऊस झालाय मित्रांनो. पावसातले बेडकं बाहेर आले लगेच. रेनकोट आले. आमचा मोठा बैडूक. अरे भाई. आणि अतिशय इतक्या पावसामध्ये पण महाराजांचा झेंडा जरा गुतलाय, पण तरी पण निम्मा का होईना फडकतोय. पासवर्ड द्यायचं तर लगेच पासवर्ड चेंज करून टाकला. पासवर्ड विसरलो की मी. चेक कर, सांग बघूया काय असतं मित्रांनो. पासवर्ड हा कोणाला सांगायचा नसतो. हे बघू शकता, धुक. एकतर हा मला बसमध्ये म्हणत होता छत्री घ्यायला नको होती, आणि इथं आल्यावर म्हणतोय ही लहान झाली म्हणे, मोठी आणायला पाहिजे होती. म्हणजे आता काय वोडाफोनची छत्री घेऊन यायची ती मोठी. काय करावं माणसांना. तू आपल्या मराठी भाषेत बोल ना. तू काय, मी काय इंग्लिश आणून राहिलो का? ते म्हणजे आपल्या रेग्युलर भाषा. अरे विषय काय माहिती का, माझ्या क्लासमध्ये पूर्ण सांगली साताऱ्याचे, ते नका सांगू मला, कोल्हापूर साईडचे. आणि त्यांचं ते आपाप आपले ऍक्सेंट तशी निघून जाते. म्हणजे आता इकडे कुछ भी नजर नाही आ रहा है. इथनं वर जायचं. इज दिस हेवन? येस इट इज. असं म्हणजे आम्ही पुण्यामध्ये आल्यावर 2 फेज बघितले, की उन्हाळ्याची गरमी आणि हे पावसाळ्याचं धुकं. लाजवाब. काय सांगू मी. काय म्हणतो, उघडलाय आता, जाऊ की आपण. नेटवर्क नाही चालत ना, किती जाऊ दे, खाली गेलं बघून. आमचे दाखवा की तुम्ही, म्हणजे आम्ही बघा किती भारी काढले तुमचे. आम्ही याचे फोटो लय भारी काढले. आता माझे बघ, हे बघ. बॅग काढायला पाहिजे. थांब बॅग काढू. नाही रे ती कुल्फी. हा पुण्याचा दरवाजा नंबर 2. इकडनं थोडा अवघड मार्ग आहे, इकडून सोपा मार्ग आहे.
आपण तो अवॉइड करू, कारण की तिकडं वॉर्निंग दिली आहे दगड कोसळण्याची. थोडीशी थंडी वाजायला लागली होती, त्यामुळं जे आधी घातलेलं होतं ते परत घालून घेतलं, म्हणजे कसं थंडी वगैरे वाजायची नाही. त्यामुळं आता हा आला पुढे तिसरा दरवाजा आला आहे. म्हणजे असे अनेक ठिकाणी दरवाजे वगैरे होते आणि इकडे वरती बाबा कुल्फी विकू राहिले. खूप छान लागते. आम्ही तर काय खाल्ले नाही, मग गर्दी बघून असं वाटतंय छान लागत असेल. ना भाई काय व्ह्यू आहे, नाद. म्हणून नुसता फोटो काढतोय, नुसता फोटो काढतोय. म्हणजे विषय काय आहे, त्याचे फोटो मी स्वतः काढतोय ना, त्यामुळे खूप चांगले येत आहे. माझे फोटो नाही काढेन नाही. काय सांगावं आता, ही दुनिया लई चांगली नाहीये. घरा लोक जावं असतं, मला जगू द्या, नंतर मी घरी गेला का अजून काही सांगेल तुम्हाला. माणूस काय इकडं गेम ओव्हर करून टाकेल. हा तिसरा दरवाजा आहे आणि असं परत म्हणजे थोडंसं मोकळं झालं तर नाही का, परत आता चालू झालंय. जस्ट इथे तिसरा दरवाजा आहे, तिथून इकडं वर जायला घोडेखाना आणि इकडे तोफखाना आहे. आणि तिकडे घोडे राहत होते बहुतेक, आणि इकडे इथं हा तोफखाना आहे. इकडे मनस पुढं चालतोय, मला ब्लॉगिंग करावं लागते त्यामुळं मी मागं चालतोय. आणि म्हणजे अतिशय असं जपून ठेवलेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे ही मोठी आनंदाची बाब आहे. आणि बघू शकता इथं तोफ गोळे वगैरे राहत असतील गडावरचे, म्हणजे खालीच आहे जिथं बुरुज आहे, आपले बुरुज आहे जिथे, तिथंच म्हणजे तोफा इथं राहत असतील किंवा खाली राहत असतील. तोफखाना बघून आम्ही आता परत पुढल्या ट्रेकिंगसाठी चाललोय. गडावरती केळीचे झाडं भरपूर आहे, म्हणजे ऑब्विसली केळी येत असेल गडावरती. मस्त. इथं वरती आल्यावरती एक चांगली हॉटेल दिसलं आम्हाला. चांगली हॉटेल बांधली इथे. म्हणलं थोडंफार नाही का, थोडंफार पोटाला काहीतरी खाऊन घेऊ. चहा वगैरे, घसा पण कोरडा पडला होता. इथं अशी हॉटेल आहे, तर बाहेर बसायचं असेल तर बाहेर. आणि हॉटेल आहे माझं, मनोज शेट्टी इथं बसले. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, अतिशय नाद. गरम गरम चहा आणि भजे मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात मी असे गरम गरम भजे. गरम आहे, मस्त मस्त. बाहेरचं धुकं क्लिअर झालंय, आता खाली दिसायला लागलंय. तिथंच टावर आहे त्यांचं. अहो काय सांगताय नाही. अरे मग काय गडा हो, तो बसला आहे ना गणी वेड मांडून आलंय वेळ आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजाने काय केलं? राजाने आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली राजाला, युगत मांडली, युगत मांडली राजाला, युगत मांडली. बघा 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 राजाने आता शिवरायांनी आता महाराजांनी युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली राजाला, युगत मांडली, युगत मांडली. खूप छान असतात ताई, बाबा खूप छान, खूप छान. अभिनंदन. अतिशय अतिशय असा सुंदर असा
गायन केलं इथे. अतिशय खूप छान असं एकदम मनात असं खूप काय सांगू नाही शकत मी, असं वाटतं यार. काय सांगू. हां, इकडे असा म्हणजे धुकं वगैरे मोकळं झालं आहे, त्यामुळं अतिशय असं खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. त्या दादांनी पण चांगलं गायलं, ती ताईची होती त्यांनी पण गायलं चांगलं, अतिशय छान. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, त्यांचे प्रतिबिंब एकदम खूप असे उत्कृष्ट रीतीने बनवलेले आहेत ते. आम्ही ते महाराजांचा सेवक म्हणजे आवडता सेवक त्यांच्या समाधीस्थानापाशी आहे. ते एकदम महाराज जेव्हा तानाजी मालुसरे मोहीम फते करण्यासाठी निघालेले होते, तो एक क्षण असा प्रदर्शित केलेला आहे की महाराजांना तानाजी मालुसरे सांगत होते, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तर असं काही म्हणजे बघतो ना जेव्हा आपण, एकदम प्रतिबिंब समोर येऊन जातं आहे नाही का, ते मनाला खूप छान वाटते. आणि असे सर्व मावळे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जो जो मावळा निपुण होता ते त्यांची प्रतिमा इथे उभारण्यात आली आहे. इकडे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि तिकडं त्यांचा इथे कोंढाणा किल्ल्यावरती काय काय घडामोडी झाल्या आणि कोणते कोणते शूरवीर होते सगळ्यांची इथं माहिती लिहून ठेवलेली आहे, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला ते कळेल. हे बघा, एक मिनिट, इंग्लिशमध्ये सुगत लिहून ठेवलं आहे सर्व, म्हणजे चित्रांकित करून ठेवलं आहे इकडे. आधी लगेच कोंढाण्याचं मंदिर आहे. जस्ट आत्ता तानाजी मालुसरे यांच्या समाधीची दर्शन घेऊन आम्ही पुढे त्या कडावरून घोरपडे बंधू तिथून वरती आलेले होते, तो कडा पाहायला चाललो आहे आम्ही. बॅक साईडला आहे, थोडं लांब आहे, तर तिकडे जाऊया, दिसेल काहीतरी. सगळं एक्सप्लोअर करायचं आज सगळं. कोण घोरपडे बंधू आधी वर आले दोर घेऊन, त्या दोराच्या साह्याने तानाजी ते वरती आले. ते विषय काय माहितीये का, घोरपडे बंधू नावाचे त्यांचे मावळे होते, ते बिगर दोराच्या वरती आलेले होते, त्यामुळे त्यांना म्हणजे असं म्हणत्या की जावाची तकली घोरपड वर एक एक चढ, म्हणजे ते गेल्यानंतर सगळे एक एक मावळा वरती गेला असं होतं. माझ्या माहितीप्रमाणे असंच आहे, जर काही दुसरं असेल तर क्षमा असावी. त्याच्या माहितीनुसार हेच आहे, बाकी काय ज्याचा त्याचा ज्ञानाचा प्रश्न असतो, तो काही चुकला असेल माफी असेल. काय म्हणते त्याला, कोणत्या ठिकाणी हां तेच तानाजी कडा म्हणताय का, वडलूक नाथ अरे ते काम काय एअरपोर्टचं काम चालू आहे का ते? अरे भाई खडक वाचला डॅमचा थोपा माग एक डॅम. आता तिथं माणूस तर तिकडं
खतरनाक व्ह्यूज आहे. व्ह्यू वॉटर व्ह्यू अँगल चेक कर. आता मी तानाजी कडावरती आहे. ते कुंड बनवलेलं होतं हत्ती वगैरे धुण्यासाठी किंवा घोडे वगैरे धुण्यासाठी. इथं डायरेक्शन वगैरे दिले. हा तानाजी कडा आहे. तर इथनं मावळे वरती चढून आलते घोरपडीसाठी. म्हणजे इथून मुघलांना वाटत सुगट नव्हतं कोणी येऊ शकतं. इथून आपले मावळे चढून आले. नुसते चढून नव्हते आले. हा गड आहे हा पण जिंकला होता. अतिशय असं खूप छान वाटतंय. इथं आमचे मित्र दिसले. हाय फ्रेंड्स. फ्रेंड्स नहीं वो डरा रहे हम. अरे काय कर रहे हमारे दोस्त हो. वो लोग घर पे रहे वो हमारे दोस्त थे जे घर राहिले. गडावरती 2 जिवंत तोफा दिसलाय. हे बघा बंद नाही केलाय. ही एक आहे आणि ही एक आहे. म्हणजे ह्या हलवून जिकडे मारा करायचा आहे तिकडे मारा करायचा असत. अजून आम्हाला इथे ती चाकावरची तोफ आहे ती नाही दिसली. वाचून येतो का? वाचायला गेलाय काय आहे काय नाही ते. तर तोफ कुठं आहे ते काय माहिती नाही आहे मला. तोपर्यंत मी इथे बसलो नाही का. खाली उतरत होतो मित्रांनो. 4-5 तासाचा ट्रेक पूर्ण करून म्हणलं थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया नाही का. मग एक काकडीने एक अननस घेतला. बघू आता थोडंसं निवांत बसून खाऊन घेऊ आणि ट्रेक उतरायला लागू. मित्रांनो आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. ज्या ट्रेकने वरती आलेलो होतो त्याच रूटने खाली चाललो आहे. आम्हाला वरती जायला लागले होते 3 तास. 3 तास जास्त झाले कारण की वर चढायला मला दम लागत होता. त्यामुळे माणूस पण हळूहळू चालत होता आणि आम्ही पण हळूहळू चालू. पण उतरताना तसं नाही झालंय. उतरताना म्हणजे आम्ही जवळपास निम्म नाही झालं ना 30% उतरलोय. अर्धा तासातच उतरलोय. म्हणजे इथून खाली बघू शकता तुम्ही. हे बघा असा रूट आहे तो. आणि इथे आम्हाला रवी किशनचे फॅन भेटले. ट्रेंडिंग सोबत चालले ते. सिस्टम पे मैसेज आया है कल आपको ड्यूटी पे बुलाया है. असं आहे. हे बघू शकता तुम्ही. अतिशय म्हणजे एवढा चटकायसारखा तर नाही येत असता. एका ठिकाणी होता पण आम्ही पार केलाय तो. आता इथून इझी ट्रेक एक ठिकाणी आहे वाटतं. परत थोडंसं बाकी सर्व इझी ट्रेक आहे. काय अडचण नाही. ठीक आहे उतरतो आम्ही आता. तर मित्रांनो जस्ट खाली उतरलोय वरून. आता पाऊस चालू झालाय वरती आणि थोडेसे पाय दुखत आहे. ते तुम्ही भूल गया भाई. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.